नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावंत आणि आपण पाहत आहात आनंद यात्रा. मित्रांनो, मागील 2 भागामध्ये आपण योगाबाबत प्राथमिक माहिती घेतली होती. योगशास्त्र हे खूप विशाल आहे, प्रचंड आहे, मोठा आहे. त्याचा विस्तार फार फार मोठा आहे. परंतु आपल्याला थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हे व्हिडिओ मी तयार करत आहे. आजच्या 3ऱ्या भागात आपण पातंजल योगशास्त्राची, पतंजलींच्या सूत्रांची थोडक्यात माहिती प्राप्त करून घेणार आहोत. मित्रांनो, पतंजलीने हे योगशास्त्र जे लिहिलं आहे त्याचा आधार आपले पूर्वीचे ग्रंथ आहेत. वेद, उपवेद, उपनिषद, आगम इत्यादी जे आपलं पूर्वीचं साहित्य होतं त्या साहित्यातूनच पतंजलीने हे सगळं प्राप्त केलेलं आहे. पतंजलींच्या अगोदर भगवद्गीता लिहिली गेली होती. त्या भगवद्गीतेमधील सुद्धा अनेक गोष्टी या पातंजल योगसूत्रामध्ये निर्देशित केलेल्या आहेत. थोडक्यात पातंजल योगशास्त्र किंवा पतंजलींची योगसूत्रे हे आपल्या पाश्चात्य, आपल्या पौराणिक पूर्वीच्या साहित्यावर, ग्रंथावर आधारित आहेत. पतंजलींनी त्यांची स्वतंत्र निर्मिती केलेली नाही. पूर्वीच्या शास्त्रातील अनेक गोष्टी त्यांनी एकत्रित केलेल्या आहेत. आता हे जे पतंजलींचं शास्त्र आहे हे पूर्वीच्या ग्रंथातील माहिती संकलित करून थोडक्यात लिहिले गेले. पूर्वीचे आपले ग्रंथ, वेद, उपनिषद हे हजारो पानांचे, हजारो श्लोकांचे होते. परंतु पतंजलींचं हे जे योगशास्त्र आहे ते केवळ 4 विभागामध्ये, 4 प्रकरणामध्ये आणि एकंदरीत 195 सूत्रामध्ये विभागले गेलेलं आहे. सूत्र म्हणजे कमीत कमी शब्दात यथार्थ वर्णन. आता ही सूत्र पाठांतराद्वारे गुरु शिष्य परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहेत. पूर्वीच्या काळी मुद्रणकला अस्तित्वात नव्हती. गुरूंनी शिष्यांना सांगायचं आणि शिष्याने ते मुखोद्गत करून पुढच्या पिढीला, म्हणजे त्यांनी त्यांच्या शिष्यांना ते समजून सांगायचं, अशी पद्धत होती. त्यामुळे कमीत कमी शब्दात यथार्थ वर्णन, परिपूर्ण वर्णन असं या सूत्रांचं स्वरूप आहे. आता पातंजली योगशास्त्र हे जे 4 प्रकरणात विभागले गेलेलं आहे त्याला 4 पाद असं नाव आहे. पाद म्हणजे प्रकरण. संस्कृतमध्ये प्रकरणाला पाद हे नाव आहे. ते 4 पाद अनुक्रमे असे आहेत. पहिला समाधीपाद, दुसरा साधनपाद, तिसरा विभूतीपाद आणि चौथा कैवल्यपाद. आता या समाधीपादामध्ये एकंदर सूत्रांची संख्या 51 इतकी आहे. साधनपादामध्ये 55 सूत्रे सांगितलेली आहेत. विभूतीपादामध्ये सुद्धा 55 सूत्रांचा उल्लेख आहे. काही ठिकाणी 56 सूत्रही मांडतात, परंतु एक सूत्र हे थोडंसं वादग्रस्त आहे. त्याच्यामुळे आपण 55च धरूया. आणि शेवटचं जे कैवल्यपाद आहे त्या प्रकरणात एकंदरीत 34 सूत्र आहेत. अशी एकूण 195 सूत्रे पतंजलीने सांगितले आहेत आणि या सूत्रामध्ये संपूर्ण योगशास्त्र त्यांनी विशद केलेलं आहे, आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता हे योगशास्त्र समजून घेताना प्रत्येक पादाची, प्रत्येक प्रकरणाची
आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला समाधीपाद आहे, नंतर साधनपाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद अशी क्रमाने 4 प्रकरणं आहेत. आता सुरुवातीला जे समाधीपाद त्यांनी सांगितलं आहे त्याच्यावरून आपल्या मनात काहीशी शंका अशी निर्माण होऊ शकते की आपल्या या व्हिडिओचं नाव आहे आनंद यात्रा, मग इथे समाधी कशाला? आपल्यापैकी अनेक जण समाधीला मृत्यू असंच समजतात, परंतु मित्रांनो, समाधी म्हणजे मृत्यू नाही. समाधीचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारात प्रमुख 2 प्रकार आहेत, ते सबीज समाधी आणि निर्बीज समाधी. आता ही निर्बीज समाधी जी आहे ती म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून मृत्यू, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून ईश्वर होणे हा आहे, ईश्वरासारखं होणे हा आहे. आणि त्याच्या अगोदरच्या ज्या समाधीच्या पायऱ्या आहेत त्या समाधीच्या वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये आपल्याला अखंड जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये सुख, शांती, समाधान प्राप्त होण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे थोडक्यात समाधी म्हणजे प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याची पद्धत. समाधी म्हणजे मृत्यू नाही. आता ही समाधी म्हणजे प्रत्येक क्षण समाधानाने आनंदाने जगण्याची अवस्था होय. समाधान, समाधी हे शब्द जवळजवळ सारखे. थोडक्यात आपण व्यावहारिकदृष्ट्या जी सबीज समाधी आहे त्या समाधीला जीवनातील प्रत्येक क्षणामध्ये आनंद कसा उपभोगता येईल, आनंद कसा घेता येईल, निर्भेळ सुख कसं प्राप्त होईल या दृष्टीने सांगितलेल्या गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि ह्या गोष्टी सांगण्यासाठी पतंजलींनी अगोदर मनाचा विचार केलेला आहे. पतंजलींनी योगाची व्याख्या सांगताना सांगितलेलं आहे, योग हा चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे मनावरती नियंत्रण. मनाच्या ज्या वेगवेगळ्या वृत्ती असतात, मनाचे कल असतात, मनाची टेंडन्सी असते, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ती वेगवेगळी असू शकते. त्या परिस्थितीमध्ये, त्या वेळच्या स्थितीमध्ये मनावरती नियंत्रण कसं ठेवायचं, कुठे थांबायचं, हे पातंजली योगशास्त्र आपल्याला सांगतं. म्हणजे समाधीपाद जो सुरुवातीला सांगितलेला आहे त्यामध्ये समाधी म्हणजे काय याबाबतचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि त्यासाठी मनाच्या वेगवेगळ्या प्रवृत्त्या, मनाचे कल, मनाची टेंडन्सी कशी असते याबद्दल उहापोह केलेला आहे, चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण कसं प्राप्त करायचे हे सुद्धा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. मनाच्या वेगवेगळ्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत आणि त्या वृत्ती कधी त्रासदायक असतात तर कधी सुखकारक असतात. त्या सुखकारक केव्हा असतात आणि त्रासदायक केव्हा असतात याचंसुद्धा त्यांनी वर्णन अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी समाधी म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षणात आनंदाचा उपभोग कसा घेता यावा याबद्दल त्यांनी विवरण केलेलं आहे. आणि समाधीचे अनेक प्रकारही त्यांनी सांगितलेले आहेत. ते प्रकार आपण पुढे पाहणारच आहोत. यापुढे आपण पतंजलींच्या प्रत्येक सूत्रावरती एक व्हिडिओ करणार आहोत आणि या सूत्राचं आपल्याला समजेल अगदी सोप्या भाषेत त्याचं स्पष्टीकरणही करणार आहोत. पतंजलींचा जो दुसरा पाद आहे त्याचं नाव आहे साधनपाद. साधनापाद नव्हे, साधनपाद. म्हणजे ही समाधी प्राप्त करण्यासाठी काय काय साधनं आपल्याला लागतील, काय काय टूल्स लागतील, ॲपरेचर्स लागतील
याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे टूल्स, ही जी साधनं आहेत, ही आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेत. पतंजलींचा जो अष्टांग योग आहे त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान ह्या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या आहेत. या 7 गोष्टी म्हणजे समाधी प्राप्त करण्याची साधनं आहेत. आणि ही समाधी प्राप्त करण्यासाठी या साधनाचा किती, कसा, केव्हा उचित वापर करावा याच्याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे समाधी प्राप्त करण्यासाठी जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला आनंदाची प्राप्ती करण्यासाठी कुठली कुठली साधनं उपयोगात आणायची, कशी उपयोगात आणायची, केव्हा उपयोगात आणायची याच्याबद्दलचं विवरण त्यांनी केलेलं आहे. आणि ही साधनं आपल्याला सगळ्यांना अगदी सहजासहजी वापरता येतात. त्यात कुठलीही अवघड गोष्ट नाही. किंबहुना ही साधनं वापरणं म्हणजे आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे, नॅचरल टेंडन्सी आहे. त्यासाठी विशेष काहीही करावं लागत नाही. आणि हेच पातंजली योगशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. बाह्य साधनांची आवश्यकता नसते, आर्थिक खर्चाची आवश्यकता नसते, कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसते. फक्त आपण हे योगशास्त्र व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. प्रथम त्यातलं तत्त्वज्ञान काय आहे हे उमजून घेतलं पाहिजे आणि नंतर आपल्या क्षमतेनुसार त्याचं हळूहळू आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे 100% आचरण करणं आज आपल्याला शक्य नाही. 100% आचरण करण्याचा अट्टाहासही कुणी करू नये. आपल्या क्षमतेनुसार आपण समाजात वावरताना समाजाच्या नियमांना बाधा येणार नाही अशा पद्धतीने आपण त्याचं हळूहळू आचरण करू शकतो. आणि या आचरणाद्वारे 100% आपण शारीरिक व मानसिक लाभ मिळवू शकतो. आता ही जी साधनं सांगितलेली त्यांनी, ही साधनं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 7 साधनं सांगितलेले आहेत, सप्त साधनं आहे. आणि ही साधनं तुम्ही आचरणात आणल्यानंतर समाधी अवस्था आपोआप प्राप्त होते. पुन्हा एकदा सांगतो, समाधी म्हणजे केवळ मृत्यू नाही. समाधी म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदाने जगण्याची कला आहे. आणि हे सर्वांना सहज शक्य आहे, त्यात अवघड काही नाही. आपल्याला काही गोष्टी आपण गृहीत धरून चालतो की खूप अवघड आहे, आपल्याला जमणार नाही. परंतु ह्या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत. केवळ सोप्या नाहीत तर ती आपली नॅचरल टेंडन्सी आहे, निसर्गतः स्वभाव आहे आपला. हा विचार करून पतंजलींनी साधनपाद सांगितलेला आहे. नंतर पुढे त्यांनी विभूतिपाद सांगितलेलं आहे. विभूतिपाद म्हणजे ही सप्त साधनं वापरून जी समाधी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर काय होतं याचं वर्णन त्यामध्ये आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की त्या आपल्याला चमत्कार वाटतात, परंतु त्या चमत्कार नसून त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून वस्तुस्थिती आहेत. याचा अनुभवही अनेकांनी घेतलेला आहे. अनेक जण योगशास्त्राचा पूर्ण अभ्यास न करता आपली मतं मांडत असतात आणि त्यांच्या दृष्टिकोनातून या गोष्टी चमत्कार ठरतात. परंतु पातंजली योगशास्त्र हे 100% सत्यावर आधारित आहे. त्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या संपूर्णपणे 100% सत्य आहेत. आणि जो अनुभूती घेईल त्याला त्याची प्रचितीसुद्धा निश्चित येऊ शकते. कारण पातंजली योगशास्त्र हे केवळ तत्त्वज्ञान नसून अनुभूतीचं शास्त्र आहे. अगोदर तत्त्वज्ञान समजून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्या क्षमतेनुसार त्याचं आचरण करायचं, हा यातला महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारे पतंजलींनी 3ऱ्या प्रकरणामध्ये विभूतिपादामध्ये आपल्याला योगाद्वारे काय काय घडवता येऊ शकतं
काय काय आपण करू शकतो, जी गोष्ट जगाला इतरांना चमत्कार वाटू शकते, परंतु त्यामध्ये शास्त्रीय सत्य दडलेलं आहे याची आपणाला जाणीव होते. पतंजलींनी जो चौथा पाद किंवा चौथं प्रकरण सांगितलेलं आहे तो आहे कैवल्यपाद. त्यात एकूण 34 सूत्र आहेत आणि ह्या 34 सूत्रामध्ये कैवल्य म्हणजे ईश्वर प्राप्ती कशी करणं, स्वतः ईश्वर कसं होणं याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आता अनेकांना स्वतः ईश्वर होणं याच्यामध्ये फारशी रुची नाही आहे. आपल्यापैकी अनेकांना आपलं जीवन सुखी व्हावं, समाधानी व्हावे, आपल्या जीवनात शांतता असावी, आनंद निर्माण व्हावा याचीच ओढ आहे जास्त. आणि त्यासाठी आपल्याला साधनपाद, समाधीपाद यांचा निश्चित उपयोग होऊ शकतो. आज आपली स्थिती कैवल्य प्राप्ती किंवा ईश्वर होणं ही नसून आपल्याला आपलं जीवन, आपलं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आनंदाने कसं जगता येईल, सुखाने कसं जगता येईल, दुःखापासून आपल्याला दूर कसं जाता येईल, दुःख कशी टाळता येतील, आलेले दुःख त्यांचं निराकरण कसं करता येईल याच्याविषयीच भ्रांत पडलेली आहे. आणि ह्या गोष्टीसुद्धा आपण पातंजली योगशास्त्राच्या आचरणानुसार, ते समजून घेतल्यानंतर केलेल्या प्रयत्नानुसार निश्चित प्राप्त करून घेता येतील. माझा स्वतःचा हा अनुभव आहे. कारण योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे. केवळ ऐकून, वाचून, पाहून काही होत नाही. जे ऐकलेलं आहे त्याच्यावर चिंतन करायचं आहे, त्याची सत्य असत्यता पडताळून पाहायची आणि एकदा त्याचा स्वीकार केल्यानंतर कोणत्याही शंकेशिवाय त्याचं आचरण करणं, पूर्ण एकाग्रतेने आचरण करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यापुढील भागात आपण एक एक सूत्र समजून घेणार आहोत, त्या सूत्राची माहिती घेणार आहोत. सूत्र संस्कृतमध्ये आहेत, त्या संस्कृत शब्दांची फोड करून घेणार आहोत. प्रत्येक शब्दाचा मराठीतून अर्थ आपण समजून घेणार आहोत. सूत्राचा अन्वयार्थ, एकूण सूत्राचा अर्थ काय ते समजून घेणार आहोत. त्याचं उदाहरण पाहणार आहोत आणि त्याची चित्रही पाहणार आहोत. पातंजली योगसूत्रावर मी योगसागर हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकातील सर्व गोष्टी आपल्याला ही पातंजली योगसूत्र समजून घेण्यासाठी निश्चित उपयोगी पडतील. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.